थांब देतोय थांब. घेऊन गेला रोज बिस्किट. आज निघालोय कोल्हापूरहून थेट गणपतीपुळ्याला आणि यावेळी रस्ता थोडा खास आहे. अनुस्कुरा घाटातून अनुस्कुरा घाटात येताना रस्त्यात आणखी एक मजेशीर गोष्ट पाहायला मिळाली. ही बघा घाटातली माकडं. रस्त्याच्या कडेला बसलेली ही माकडं प्रवाशांचं लक्ष वेधून घेतात. काही जण त्यांना बिस्किटं देताना दिसतात. आजूबाजूची हिरवीगार झाडी आणि डोंगरांचा नजारा एकदम भन्नाट. पावसाळ्यात तर अनुस्कुरा घाटाचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. आजूबाजूला हिरवेगार डोंगर, दऱ्यामध्ये पसरलेलं धुकं, रस्त्याच्या कडेला वाहणारे छोटे छोटे झरे आणि धबधबे, हे सगळं पाहताना प्रवासाचा थकवा कुठेच जाणवत नाही. संध्याकाळी रत्नागिरीत पोहोचल्यानंतर एका हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो. ते हे बॉटलवरील विविध रंगाचे सुंदर पेंटिंग मला खूप आवडलं. कोल्हापूरहून अनुस्कुरा घाटाचा सुंदर प्रवास करून आता आलोय आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला. अखेर आपली गणपतीपुळ्याची सफर इथे येऊन पोहोचली आहे. असं म्हणतात की आपल्या मनातील इच्छा उंदीर मामांच्या कानात सांगितली तर ती बाप्पापर्यंत पोहोचते. म्हणून आज माझीही एक छोटीशी मनोकामना उंदीर मामांच्या कानात सांगितली. सकाळची सुंदर पहाट आणि आजच्या दिवसाची सुरुवात करतोय आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाने. गणपतीपुळ्यातील मंदिरात सकाळची आरती सुरू होण्याआधीच भक्तांची लगबग सुरू झाली आहे. मंदिरात प्रवेश करताच घंटानाद आणि भक्तिमय वातावरणाने मन अगदी प्रसन्न झालं. गणपतीपुळ्यातील बाप्पांची सकाळची आरती पहाटे 5 वाजता होते. आज आपणही पहाटे लवकर उठून बाप्पांच्या या मंगलमय आरतीचा अनुभव घेण्यासाठी मंदिरात आलोय. पण आम्हाला यायला थोडा उशीर झाला, त्यामुळे आरती मिळाली नाही. पहाटेचा शांत परिसर, घंटानाद आणि बाप्पांची आरती, खरंच दिवसाची सुरुवात यापेक्षा सुंदर कशी असू शकते. गणपतीपुळे हे कोकणातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि इथला गणपती स्वयंभू मानला जातो. मंदिर समुद्राच्या अगदी जवळ डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे. मनातली सगळी चिंता बाजूला ठेवून फक्त बाप्पांच्या चरणी स्वतःला अर्पण केलं. बाप्पा, सर्वांना सुख, समाधान आणि आनंद देवो, हीच प्रार्थना. या प्रवासातले हे सुंदर क्षण तुमच्यासोबत शेअर करता आले याचा खूप आनंद आहे. जर तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला गणपतीपुळेचा ब्लॉग कसा वाटला.